नमस्कार मंडळी। तर आज आपण एकदम महाराष्ट्राची फेवरेट अशी जळगाव खानदेश ह्या भागात एकदम प्रामुख्याने बनवली जाणारी पाहुण्यांसाठी अगदी सोयीस्कर आणि एकदम चवीला भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत। आज आपण डाळबट्टीची अगदी सोपी सिंपल आहे आणि झटपट बनते आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही बाहेरचं साहित्य आणायची पण गरज नाहीये, आपल्या घरातल्याच साहित्यातून बनते। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ बघूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर मी इथे घेतलेली आहे तूर डाळ। आता काहींना तूर डाळ आवडत नसेल तर तुम्ही तूर डाळ हाफ आणि हाफ मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला, ती पण चालते, दोन्हीही चालतात आणि दोन्हीही खायला खूप सुंदर लागतात। पण मला फारशी तूर डाळच आवडते त्यामुळे मी पूर्ण तूर डाळ घेतलेली आहे। तो इतकी छान लागते खायला, इतकी सुंदर लागते। आता मी तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे। अगदी सिंपल आहे। इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि सगळं पाणी वगैरे काढून घ्यायचंय। नंतर कुकर ठेवलाय मी आणि फक्त आपल्याला शिजवताना थोडीशी हळद घालायची आहे, कारण कलर खूप छान येतो त्यामुळे। आता काही जण तेल पण टाकतात किंवा लगेचच मीठ पण टाकतात, पण मी अशीच प्लेन डाळ शिजवून घेणार आहे, 3 शिट्ट्या करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला बाटीची तयारी सुरू करायची। आता मी इथे इडलीचं जे भांडं असतं ना त्यामध्येच बनवणार आहे। अजिबात शिजवायची वगैरे गरज नाही, फक्त आपल्याला वाफळून घ्यायची आहे। त्यामुळे तुम्ही मोठा पातेलं वगैरे असेल ते पण ठेवू शकता। आता मी इथे साहित्य सांगणार आहे तुम्हाला। 1 चमचा मी धने घेतलेले आहे, साबूत धने। त्यानंतर 1 चमचा तीळ घेतलेले आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे। रव्याचं काही हे नाहीये की तुम्ही लहानच घ्या, बारीकच घ्या, ठोसर घ्या, कुठलाही चालेल। आता इथे मी 2 वाट्या न चाळून घेता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे मी 4 ते 5 माणसांच्या क्वांटिटीनुसार करते, त्यामुळे मी तशी घेतली, तुम्ही कमी जास्त क्वांटिटी घेऊ शकता। आता इथे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळलेलं नाहीये, कारण आपल्याला माझी आई याचं स्पेशल पीठ बनवून आणते गावाकडे। आता तुम्हाला सांगते, त्यामध्ये थोडीशी मक्का, थोडीशी सोयाबीन आणि थोडासा आपलं जिरे, ओवा आणि गहू जे एकदम भरडा दळून आणलं जातं त्याची डाळबट्टी बनवतात, पण आपण नॉर्मली ते घरच्या घरीच ते पीठ बनवणार आहोत। आता इथे जे धणे घेतले होते ते मस्त असे खलबत्त्यात आपल्याला कस करून घ्यायचे, किंवा तुम्ही हातावरही छान असे बारीक करून घेऊ शकता। कारण इथे मी एक थोडासा ओवा घेतलेला आहे, तो पण आपल्याला त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकायचे पिठामध्ये। चवीपुरतं मीठ घातले आणि 1 चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे, बेकिंग पावडर सॉरी। तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर हाफ टीस्पून म्हणजे अर्धा चमचा पेक्षा पण कमी तुम्ही बेकिंग सोडा घाला। इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे, ती ऑलमोस्ट 1 चमचा आहे आणि कलरसाठी आपण थोडीशी हळद टाकलेली आहे। आता हे पीठ एकदम आपल्याला सॉफ्ट बनवायचं आहे, अजिबात जास्त जाड किंवा कसं बनवायचं नाहीये आणि जास्त मळून पण घ्यायचं नाहीये। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा गोळा फक्त रेडी करायचा आहे। आता बघू शकता मी पूर्ण गोळा तयार करून घेतलाय आणि जास्त काही मळत बसली नाही त्याला, कारण आपल्याला एकदम खुसखुशीत अशी बट्टी बनवायची आहे। आता मी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा, त्याच्या आतमध्ये आपल्याला लावायचं आहे थोडंसं तूप लावल्यानंतर अगदी त्याच्यात थोडीशी हवा ठेवायची आहे आपल्याला, कारण त्यामुळे खुसखुशीत आपल्या बट्ट्या बनणार आहे। आणि एकदम हलकी हाताने त्याला बंद करून घ्यायचे त्याचं तोंड आणि अगदी लहान मोठे तुम्हाला ज्या आकाराचे हवेत त्या आकारामध्ये तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता। आता बघू शकता मी इथे सगळे गोळे एकदम छान असे बनवून घेतलेले आहेत। अगदीच त्यामध्ये थोडंसं तूप भरायचं आणि ती हवा तशीच बंद करायची। आता तोपर्यंत बघा आपलं पाणी पण गरम झालेलं आहे एकदम, आणि इडलीच्याच पात्रात आपल्याला हे बट्टी वाफळून घ्यायची आहे। आता मी थोडंसं तूप लावणार आहे त्याला भांड्याला, म्हणजे चिटकणार नाही। असंही ते चिटकणार नाही, पण तरी आपण लावायचंय म्हणजे गोळे आपले एकदम सुटसुटीत मोकळे बाहेर येतील।
तर मी एक एक गोळा त्यामध्ये छान असं ठेवून घेतेय। आता हा पदार्थ एकदम आवडीने खाल्ला जातो खानदेश भागात किंवा जळगाव भागामध्ये। याच्यासोबत तुम्ही ठेच्याचं वांग पण करू शकता किंवा वांग्याचं भरीत पण खूप छान लागतं। आणि सेम असाच हा सिंपल पदार्थ राजस्थानमध्ये दाल बाटी म्हणून केला जातो आणि बिहारमध्ये हा पदार्थ लिट्टी चोखा म्हणून ओळखला जातो। आता पदार्थ मात्र एकच आहे, पण प्रत्येक भागात त्याचं नाव वेगवेगळं आहे। तर तुमच्याही भागात हा पदार्थ असणारच आहे मैत्रिणींनो, पण तुमच्या भागात याला नाव काय दिलेलं आहे ते पण मला नक्की सांगा। आणि हा पाहुण्यांसाठी अगदी सिंपल आणि इतका भन्नाट टेस्टीचा लागतो हा पदार्थ, इतका सुंदर लागतो। जसे तुम्ही चहासोबत खारी खाता ना त्यासारखे एकदम टेस्ट येते त्याला। आपले डाळ बाटी छान अशी वाफळून निघेपर्यंत आपल्याला इकडे वरणाला फोडणी द्यायची आहे। फोडणी अगदी सिंपल आहे, इतकी सुंदर लागते अशी फोडणी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता मी इथे सोलून घेतलेल्या 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्याला छान असं बारीक करते आणि आपल्याला त्या कुटून घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये। इतकं छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं वरण। अगदी सिंपल वरण किंवा सिंपल डाळही म्हणू शकता तुम्ही, पण ती खायला मात्र इतकी सुंदर लागते ना मैत्रिणींनो, तुम्ही करून बघा। आता इथे मी लसूण घेतलेला आहे, थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे खोबरं। आता मैत्रिणींनो काही ठिकाणी हे सांबर म्हणून पण करतात, कारण सांबरची पण टेस्ट बाटीसोबत इतकी सुंदर लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मस्त असं हा खोबरा आणि लसूण आपण मस्त जो ठेसून घेतलेला आहे त्याची फोडणी देणार आहे। मस्त तेलामध्ये गरम करून घेऊ लाल होईपर्यंत। छान असा कढीपत्ता, जिरे, मोहरी सगळं टाकून घ्यायचं आहे, कारण त्याच्याशिवाय अजिबात आपल्या डाळीला चव येत नाही। अगदी सिंपल आहे, सोपी आहे आणि तुम्ही इतकी झटकीपट रेसिपी बनवू शकता। इतकी सुंदर आहे आपली पदार्थ आजचा आणि खायला तर इतका सुंदर लागतो। थोडीशी हळद आणि हिंग मी टाकलेला आहे। आता माझ्याकडे कोथिंबीर संपली होती त्यामुळे मी ती स्किप केली, तुम्ही ती पण ऍड करू शकता। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि डाळ बघा आपली इतकी सुंदर शिजलेली आहे मस्त, ती पण आपल्याला आपल्या फोडणीमध्ये ऍड करायची आहे, कारण त्यामुळे खूप छान टेस्ट येते। तर बघू शकता इतका मस्त कलर आलाय आपल्या डाळीला आणि खायला तर मैत्रिणींनो इतकी सुंदर झाली होती। तुम्ही अशा पद्धतीने जर केली ना तर नक्की तुम्हाला इतकी म्हणजे तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढी सुंदर आपली रेसिपी झालेली आहे आजची। आता इकडे बघूया आपले डाळ बाटी शिजली की नाही, त्यासाठी मी चेक करणार आहे। पहिलं एक सुरी घेतली आहे आणि ती त्यामध्ये बघायची आहे, तर चिटकलं तर नाही म्हणजे आपली डाळ बाटी एकदम छान शिजलेली आहे। ती खूप गरम आहे त्यामुळे मला तिथे काहीतरी यूज करावं लागेल काढण्यासाठी। आणि बघा इतकी सुंदर आपले शिजलेले आहेत बाटी पण। आता बघा एकदम ओपनली निघतायत आणि हाताला चिटकत नाहीये, म्हणजे छान शिजलेले आहेत ते। शिजायला मी कुठे पाणी म्हणजे त्यामध्ये ऍड नव्हतं केलं, पाणी फक्त खाली ठेवले। आपल्याला हे स्टीम केलेले आहेत। आता यासाठी तुम्हाला स्टीमर पण भेटतं, ते पण घेऊ शकता तुम्ही। आता तुम्हाला हव्यात अशा छोट्या मोठ्या वेगळ्या आकाराच्या किंवा तुम्हाला ज्या आवडेल त्या आकाराच्या त्यामध्ये कट करून घेऊ शकता। आणि इकडे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे। तुम्ही नक्की करून बघा, ही जी टेस्ट आहे ना ही तुम्ही सिंपल फक्त चहा सोबत पण खाऊ शकता, इतकी सुंदर लागते। जे तुम्ही बाहेरून एवढे भरभरून पाम ऑइलचे जे रस आणता किंवा जी टोस्ट आणता त्यापेक्षा ही घरच्या घरी इतके छान लागतात आणि इतक्या हेल्दी साहित्यातून बनवलेले आहेत। अगदी लहान मुलांनाही तुम्हाला टिफिनला जर द्यायचा असेल काहीतरी असा युनिक पदार्थ तर तुम्ही हा पण देऊ शकता, इतका सुंदर लागतो मैत्रिणींनो। आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती गॅस पूर्ण छान तेल तापून घेतल्यानंतर मस्त असे गोल्डन लाल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्त
तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। इतके सुंदर लागतात आणि इतके मस्त आहे। नक्की ट्राय करून बघा। मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुक विथ अश्विनीला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून बघत असाल तर प्लीज फॉलो करा आणि अशाच नवनवीन आणि एकदम भन्नाट अशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी अश्विनीच्या चॅनलवर व्हिजिट करा आणि त्याचसोबत मस्त खा, स्वस्त रहा आणि असंच आपण भेटूया परत। बाय।